जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व महसुली अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली। या बैठकीत कोल्हापुरातील जमिनीच्या फेरफारच्या नोंदी तातडीने पूर्ण करा, काम होण्यासारखे असेल तर विनाकारण नागरिकांची अडवणूक करू नका, प्रलंबित महसुली प्रकरणे निकाली काढा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी दिल्या। विधानसभा निवडणूक त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामुळे महसुली अधिकाऱ्यांची बैठक झाली नाही। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संबंधी सर्वांना सूचना दिल्या। तसेच सर्व विभागांना व कार्यालयांना त्यादृष्टीने उद्दिष्टे नेमून देण्यात आली आहेत। हातकणंगले शिधापत्रिका काढून देण्यासाठी नागरिकांच्याकडून 1000-2000 रुपये उकळले जात असल्याच्या प्रकारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। तसेच पुरवठा विभागाला या प्रकरणात कडक तपासणी व कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।